त्यांनी खूप छान कविता पाब्लो नेरुदाची त्यांच्या व्याख्यानामध्ये आम्हाला सांगितली. जीवनाबद्दलची दृष्टी कशी असावी. या कवितेला 1972 साली नोबेल प्राइज सुद्धा मिळालेलं होतं. यू आर डाइंग स्लोली, तुम्ही हळूहळू मरता. कधी मरता? इफ यू डू नॉट रीड, तुम्ही ज्यावेळेला वाचत नाही. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, तुम्ही ज्यावेळेला भटकत नाहीये. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, तुम्ही ज्यावेळेला जीवनाचं संगीत ऐकत नाहीये त्यावेळेला तुम्ही हळूहळू मरता. वेन यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ, तुम्ही स्वतःच्या पाठीवर स्वतः शाबासकी देत नाहीये. इफ यू किल युअर सेल्फ इस्टीम, तुम्ही स्वतःचा आत्मसन्मान ज्यावेळेला मारता. इफ यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, ज्यावेळेला तुम्ही इतरांना तुम्हाला मदत करू देत नाही त्यावेळेला तुम्ही हळूहळू मरता. कधी हळूहळू मरता तुम्ही? ज्यावेळेला वेन यू बिकम स्लेव ऑफ युअर ओन हॅबिट्स, तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम होता. वॉकिंग ऑन द सेम पाथ एव्हरी डे, त्याच त्या रस्त्यावरनं रोज चालता. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुम्ही तुमचं रुटीन बदलत नाही. इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, तुम्ही वेगवेगळे रंग वेशभूषा परिधान करत नाहीये त्यावेळेला तुम्ही हळूहळू मरता. कधी तुम्ही हळूहळू मरता? वेन यू डू नॉट टॉक टू द पीपल हुम यू डोंट नो, ज्या व्यक्तींशी आपला काही संबंध नाहीये, परिचय नाहीये, त्यांच्याशी तुम्ही बोलण्याचा प्रयत्नच करत नाहीये. वेन यू अवॉइड पॅशन्स, त्या पॅशन्स तुम्ही अवॉइड करता. अँड दे आर टर्ब्युलंट इमोशन्स विच मेक युअर आईज ग्लिसन अँड हार्ट बीट फास्ट. त्या पॅशन आणि त्या पॅशन मधनं बाहेर येणाऱ्या टर्ब्युलंट इमोशन, त्या भावना आवेगांना तुम्ही रोखता की ज्यातनं तुमच्या डोळ्यामध्ये चमक येते आणि तुमच्या हृदयाच्या बीट्स या फास्ट होतात. त्यावेळेला तुम्ही हळूहळू मरता. कधी हळूहळू मरता? ज्यावेळेला तुम्ही यू डोंट चेज युअर ड्रीम्स, तुम्ही स्वप्नांच्या मागं धावत नाहीये त्यावेळेला तुम्ही हळूहळू. डोंट रिस्क दोज अनसर्टन थिंग्स फॉर दॅट सेफ. आणि एकदा तू तलम अग्नीची पात जशी दिनरात जळावी मंद, तू बंधमुक्त स्वच्छंद जसा रानात झरा बेबंद, तसे बेबंद व्हायला तुम्ही थांबता. जगणं असं आहे.